डबल काम करून ठेवत आहे मला. नमस्कार, मी मनीषा. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आशा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान, मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल. आज एका रेसिपीचा व्हिडिओ मी शेअर करते आहे आणि रेसिपी मी करणार नाही आहे, राहुल करणार आहेत. अंड्याची रेसिपी करत आहेत. तर कोणती रेसिपी करत आहे मलाही माहिती नाही आहे. आणि मी आता अंडी उकडायला ठेवते कुकरमध्ये. एकीकडे यांनी गॅसवरती 2 कांदे भाजायला ठेवलेले आहेत आणि आता मी अंडी कुकरला लावते. तर व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपी कशी होते हे सुद्धा बघा आणि रेसिपी ट्राय करून बघा नक्की. जर रेसिपी चांगली झाली तर ते व्हिडिओ शेवटला तुम्हाला कळेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि घंटेच्या चिन्हावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. खडा मसाला भाजून घेणार आहे. तो घालणार आहे. मिरची घेतली. लागतं ना काय काय घातलं याच्यामध्ये? जिरं, तमालपत्री, लाल मिरची, हिरवी मिरची. ती चटणी काढायला पाहिजे होती. नाही, त्याचा वेगळा फ्लेवर येतो. चटणी पण घालायची. त्यात काय घातलंय? हळद, नव्हे, टोमॅटो आणि कांदा कांदा आणि आलं घालायचं आहे ना. चटणी जराशी घातली ना, मिरच्या अर्धा चमचा. डबल काम करून ठेवत आहे मला. काढतो की नाही. मिक्सर घाण, लादी घाण. हे अर्धा केले बाहेर पडणार नाही त्यातलं पिवळं. पडते की तूप तापलं की टाकायचं. बारीक कर.
लसूण आणि लाल मिरचीचं ना ते. हां, लाल मिरची, हिरवी मिरची, लसूण, बारीक बारीक कर गॅस करतो. चटणी, हळद, पाणी असं. घट्ट होणार ते थंड झाल्यावर जास्त. ग्रेव्हीच करायची ना. थोडीशी पातळ पाहिजे. मीठ मीठ घातले 2 वेळा तरी कमी पडलं असं वाटतंय. टेस्ट बघून मग घालायला पाहिजे. चटणी काय लागायचं वाटत नाही. चटणी नको, मिरच्या घातल्यात ना ते तिखट होणार. चटणी पण घातल्या. तेच तिखट होणार. कोणती रेसिपी केलीस म्हणायची? धनिया अंडा ग्रेव्ही. यूट्यूबवरची काय जेमिनीबाईन सांगितली? त्याच्यावर एकदा बघितली ती घरात काय आठवना ते व्हिडिओ लावून ठेवलं. मग माझ्या मनात काय 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 दिसेल ते घाल कसं होती काय. खाण्यासारखं झालं म्हणजे बरं. चल. मीठ कमी आहे. तिखट झालंय. मीठ जरा कमी आहे. आणि गोडगोड लागते. चवीला आहे काय खाण्यावाली. चला, रेसिपी तर खूप छान झाली. अंड्याची अशी वेगळी रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आजचा रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.